हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी कालच्या व्लॉगमध्ये रिव्हील करूनच दिलं होतं, की मी आज जळगावला चालली. आता का चालली तर मला हे सांगायचं होतं. तर मी कास्ट व्हॅलिडिटीचं काम करण्यासाठी चालले, कारण मला स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागते. तर तेच करण्यासाठी मी गेलेली आणि सकाळी खूप लवकर उठलेले. लवकर म्हणजे खूपच लवकर उठावं लागलं, कारण गणपती बसले होते, आरती वगैरे करून जायचं होतं. सगळं काही घर आवरून जायचं होतं आणि फार दिवसानंतर मी नाशिकच्या बाहेर निघाली. फार छान वाटत होतं. खूप असं ट्रेननी प्रवास करायला मज्जा येत होती. बट तेवढीच मी बोर पण खूप झाली, कारण जायला आम्हाला 4 एक तास लागणार होते आणि खूप बोर होत होतं. मम्मीचं तर काय बाबा, मम्मी इकडं-तिकडं बायांशी बोलून, गप्पा वगैरे मारून टाईमपास करून घेते. बट माझं तसं काहीच नव्हतं. मला इतकं बोर होत होतं आणि मला फोन बघायलाही जास्त काही आवडत नसतो ट्रॅव्हलिंगमध्ये. तर मी फोन ठेवून देते आणि बस इकडं-तिकडं म्हणजे बोर होतच होतं आणि मम्मी ते इथे लोकांशी बोलता-बोलता कधी नंबर एक्सचेंज करून घेते, हे समजत पण नाही आणि मग मी मध्ये झोपून घेतलेलं. 1-2 घंटा मस्त माझी झोप झालेली. त्यानंतर उठली, परत त्यांच्या गप्पा थोडं अशा ऐकण्यामध्ये रुची यायला लागलीत. मग ते ऐकत होते आणि फायनली मग आम्ही पोहोचलो. तुम्ही बघू शकता मम्मी त्या साईडला बसलेली होती ना, असं ते सेंटर होतं आणि आता इथे काय झालं ना, मला सांगायला सुद्धा लाज वाटते. म्हणजे एवढा खर्च पाणी करून आम्ही इथे आलेलो, बट माझं कामच नाही झालं आणि मी इथे रडते. मला माहिती नाही मी का रडते. का म्हणजे माझे पप्पा मला इतके ओरडलेले इथे. मला त्यांनी तिथल्या तिथेच इतकं ऐकवलेलं, की माझ्याकडनं राहायलाच नाही गेलं. म्हणजे एवढे लोकं होते तरी मी रडत होती माझी. कारण मला होतच नव्हतं. मला अजिबात एम्बॅरेसिंग नव्हतं वाटत, कारण मी तिथे कोणालाच ओळखत नव्हते आणि मी ना मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉन्ग करते. तर मिडल क्लास फॅमिलीचं कसं असतं ना, यांचा जर थोडासाही खर्च पाणी झाला ना, तर यांना एक प्रेशर आलेला असतो. बस तोच प्रेशर यांना पास आउट करायचा असतो यांच्या मुलांवर. आणि असं नाही मी ऐकलं नाही मी सर्व काही ऐकलं तिथे. बस माझं म्हणणं एवढं होतं, की तुम्हाला जी खरी-खोटी सुनायची होती, ती घरी सुनवायची होती. माझा तिथे तमाशा तरी नसता झाला. पण असो पॅरेंट्स ते पॅरेंट्सच असतात. पण काय करू मी, माझा मूड ऑफ झाला ना यार. मग म्हटलं जाऊ द्या, तिकडे भूक लागलेली होती. मग आम्ही गेलेलो हॉटेलला आणि आम्ही जेवण करून घेतलं. माझी मम्मी सुद्धा मला ओरडत होती तिथे. बट मम्मीचं कसं ना एवढं काही वाटत नाही, कारण ती सवय झालेली असते ना रोजचं तिचं ऐकायची. बट पप्पा कसं ना असं एकदम क्वचित ते ओरडतात आणि ओरडतात, तर मग ते सर्वच काही काढतात म्हणून ते फार दुःख होतं, मनाला लागतं. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही काही चिप्स वगैरे घेतले. मग निघालो परत यायला वापसी. मम्मीला तुम्ही बघू शकता, थँक गॉड हिचा फोन घेऊन आली होती, म्हणजे हिचा तेवढा तरी टाईमपास होईल, नाही ही माझं डोकं खात बसलेली असती. म्हणजे ही बायांचं पण खातच असती आजूबाजूंच्या, पण कोणी नसल्यावर नाही का ते. आणि त्यानंतर मग मी गाणी ऐकत-ऐकत, मला हे सुद्धा आवडत नाही, बट आता इतकं बोर होत होतं म्हटल्यावर मी गाणी ऐकायला लागली. आणि मी ना हे ट्रेनमधलं समोसे आणि वडापाव कधीच खात नसते, कारण मला माहिती असतं ते लोकं खूप अनहायजेनिक असतात, कुठेही टच करतात आणि त्याच हाताने आपल्याला देत असतात. शी बाबा! पण मला हे स्वच्छ दिसलेलं, कारण हे आम्ही शॉपमधनं घेतलेलं म्हणून मी खाल्लेलं. मी घरी आलेली आणि घरी आल्यावर एक गोष्ट सांगायची विसरले मी, की आज दीदी येणार होती. तर तीही आलेली, मी तिला भेटलेली. तिने एक गिफ्ट आणलेलं तिचं, हे तिच्याकडे एक्स्ट्रा झालेलं. गेस व्हॉट? आमच्या मंडळात गणपतीचा भंडारा होता. मग मी इथेच जेवलेले आणि खूप थकलेले. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय. गुड नाईट.